बोल बोलितो देखा पिंगळा माधवारी हे पिंगळा माधवारी बोल बोलतो देखा पिंगळा माधवारी असं वागा बाजारात पिशवी घेऊन जाणाऱ्या बापाला मुलीच्या वागण्यामुळे मान खाली घालायची वेळ येईल असं कधी वागू नका त्याला मुली म्हणतात जगावं हे जर नाही कळालं तर मग काय कळलं हे जरी नाही कळलं कोणाचं सर येईल हे जरी नाही कळलं सरती शेवटी बा काळ बांधून येईल सरती शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून येईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय जाईल 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 पिंगळा 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 बोल बोलत देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी हे पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी वा वा देखा पिंगळा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी हे पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत देखा पिंगळा माधवारी वा वा जरा जोरात टाळ्या महिला म्हणलं मला काय टाळ्याचा बरोबर आवाज येईना तुमच्या कुच्चरवानी टाळ्या वाजवता तू हे असं हे ॲक्युप्रेशर जेवढी जोरात टाळी वाजवायला आयुष्यात अटॅक येत नाही वाजवा टाळी जय हो असं 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 असावं काहीतरी असं मरगळ नाही आली पाहिजे असं जरा हा होय पुरुष मंडळी जरा हे पण असं थोडेसे तरबेज मावळ्यासारखं महिला मंडळ अशा जरा वाघिणीसारख्या जागा हो हा वाघाला फडून खाता येईल अशा जागा वाघिणी हा आमच्या संगीताताईनी वाघ बसले तिकडे त्यांनाच खाताना अशा महिला येतात पाहिलं तसं काय नाही महिला मंडळ कीर्तन मी तुम्हाला करमणूक म्हणून सांगत नाही अनुकरणात आणा आणि तशाच पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करा थोडंसं जीवनामध्ये एक सांगू का चांगले विचार घेतले ना तसे ऊर्जा येते ऊर्जा तुम्ही आता 1 तास झाला ऐकतात 1-1.5 तास काहीतरी ऊर्जा आल्यासारखी वाटते का नाही मला तर वाटतं बऱ्याच महिलांना असं वाटत असेल की वेळ प्रसंगी आपण सुद्धा लढलं पाहिजे असं वाटतं का नाही वा हे महत्वाचं आहे असं रक्त आपलं पेटून उठलं पाहिजे थंड नका ठेवू ब्लडला सर्क्युलेशन होऊ द्या आणि रक्त पेटून उठल्याशिवाय रक्ताचं रक्षण नाही करू शकत हे कधी डोक्यात ठेवा रक्ताचं शोषण करू नका तर रक्ताने रक्ताचं पोषण करावं त्याला म्हणतात रक्त वा सगळ्या गोष्टी जीवनामध्ये जमल्या पाहिजेत मग आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर हे जरी नाही कळलं मग काय कळणार आहे कळलं पाहिजे स्पर्धा आहे मी सांगितलं तुम्हाला जीवनाची स्पर्धा आहे त्या स्पर्धेमध्ये आपण टिकलं पाहिजे स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे यश येईल अपयश येईल पण त्याच्यात बसा ना का अगोदरच म्हणत नाही मला येणार नाही मला जमणार नाही अहो जमू नाही जमू बसा प्रयत्न करा आता सध्या कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार सोनी मराठी वाहिनीवर स्पर्धा चालू आहे आणि त्या सोनी मराठी वाहिनीने महाराष्ट्रातून आमची निवड केली मला जज म्हणून आमच्याकडे दिलंय
आम्हाला कौतुक वाटतं या गोष्टीचं बर का. महादेव महाराज डबल का बर. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? सोनी मराठी वाहिनीवर रोज सोमवार ते शनिवार रात्री 6 वाजता पाहायला विसरू नका. सोनी मराठी वाहिनी रात्री 6 वाजता प्रत्येकाने पहा. आपला आपला टीव्ही ऑन करून त्याच्यामध्ये तरुण युवा कीर्तनकार आहेत. इंग्लिश, कुणी मराठी, वेगळ्या वेगळ्या भाषेमध्ये कीर्तन करतात. आणि आपली तर आताची पुतणीच आहे ना, यांची ताईच आहे, नात्यातलीच मुलगी. तिथं छोटं 4 महिन्याचं बाळ घेऊन कीर्तनाला आली होती. स्पर्धेत भाग घेतला तिने. भारतीताई आडसूळ म्हणून 4 महिन्याचं बाळ. तिला पाहिलं आणि तिची प्रतिक्रिया आहे का मी दिलेली. मी म्हटलं एकदा ते हिरकणी पाहिली आम्ही. आपल्या बाळासाठी गड उतरून खाली आली होती आणि नंतर ही कीर्तनातली हिरकणी पाहिली, छोट्या बाळाला ठेवून कीर्तन करणारी. अशा बऱ्याच हिरकणी आहेत इथं बसलेल्या सुद्धा. काही हिरकणीला प्रसिद्धी, काही हिरकणीला प्रसिद्धी नाही, पण तिचं त्या कुटुंबासाठी तेवढंच बलिदान असतं. महिला मंडळ खचून जाऊ नका, आयुष्यात नाराज होऊ नका आणि जीवनावर नाराज राहू नका. तुम्हाला मी एक सोपा मंत्र सांगेल. तुम्हाला जीवनामध्ये जर काही करावंसं वाटत असेल ना, तर तुम्ही पहिले स्वतःला डेव्हलप करा. स्वतः खचून जाऊ नका. या जगाच्या स्पर्धा नंतर आहेत. तुम्ही स्वतःच हरतात अगोदर. जो स्वतः स्पर्धेमध्ये टिकतो तो खरा स्पर्धक आहे. आणि जगात तुम्हाला कोणीच हारू शकत नाही, माणूस स्वतःच हारतो. पण जीवनात काही घडू द्या हो, पण स्वतःचं मनोबल खचू देऊ नका. महिला मंडळ, बराच वेळा तुमचा नवरा दारू पित असेल, व्यसन करत असेल, परिवार सांभाळत असताना स्त्रीची ओढाताण होती, पण त्या दारुड्या नवऱ्याला सुद्धा जिथली तिथं नीट करा. आणि तो नाही सुधारला दुर्लक्ष करा, पण तुम्ही तुमच्या खंबीर राहा आणि परिवारावर लक्ष द्या. नाराज होऊ नका. या जन्मावर, या जगण्यावर शतधा प्रेम करावे. तुम्ही तुमच्यावर प्रेम करायचं शिकाव. आणि या जगात सगळ्यात VIP तुम्ही स्वतःला समजा, म्हणजे जग प्रसन्न वाटेल. स्वतःवर उदास नाही कधी राहायचं. मी हे करू शकते असं कधी म्हणायचं बरं का मुलींनो. करू शकते मी का करणार नाही. आणि या जगामध्ये इम्पॉसिबल असं काय? प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहे बरं का पुरीनो. मोबाईलच्या नादी लागायचं नाही, पोरांच्या नादी लागायचं नाही. आज पुरी बिघडल्यात का, दुसरं काहीच कारण नाही, विनाकारण पोरांच्या नादी लागतात, मोबाईलवर बोलतात, त्यांनी तुमची बरबादी झाली. पुन्हा लग्न करायचंच आहे हो, पण वयाच्या 20-25 वर्षापर्यंत पुरीने स्वतःचं करिअर घडवा. अहो महिला देशाच्या राष्ट्रपतीपर्यंत जाऊन पोहोचल्या. आमदार, खासदार, मंत्री, कलेक्टर वैमानिक व्हायला लागल्या पुरी. का? आत्मबल. तसं डोक्यात ठेव. कोणाच्या नादी लागू नका. नादच करायचा तर जीवनात कर्तृत्व उभा करायचं याचा नाद करा. त्या गोष्टी या सोडून किरकोळ ह्या गोष्टी हो, त्या गोष्टीला फार महत्व देऊ नका. अभ्यासाला महत्व द्या. करिअर घडवा. आणि तुम्ही करिअर घडवलं ना, 10 लोक तुमच्या मागे लागतात. मग पुरीने मजबूत राहणं गरजेचं आहे. टेंभुर्णीच्या बाजारात जर बाप गेला बाजार आणायला, तर मुलींनो असं वागा. बाजारात पिशवी घेऊन जाणाऱ्या बापाला मुलीच्या वागण्यामुळे मान खाली घालायची वेळ येईल असं कधी वागू नका. त्याला मुली म्हणतात. काय दुसरं? खंबीर राहा, मजबूत राहा. काही नाही होत. एकाचे 2 हात करायची तयारी ठेवा कधी पण. काही बिघडत नाही. थोड्याशा रगदार राहा. म्हणून मी प्रत्येक कीर्तनात सांगत आहे, प्रत्येक मुलीला आई वडिलांनी
एखादं ट्युशन कमी करा पण मुलीला कराटी लावा. तिला अशी लढाई करण्याची ताकद सुद्धा तिला द्या. तिला बुद्धिमानही करा आणि तिला शारीरिक बी प्रबल करा. म्हणून नारी ही सामान्य नसती. ती वेळ आली तर दुर्गाई होती, कालिकाई होती, ती सरस्वती तीच आहे, लक्ष्मी तीच आहे, देवीला सगळेच रूप आहेत. म्हणून तिने त्या सगळ्याच रूपाचा स्त्रीने वापर केला पाहिजे, तेव्हा आपली संस्कृती टिकेल ना. जिजाऊ माँसाहेबांनी कसा आदर्श घडवला. हिंदवी स्वराज्य व्हावं ही स्त्रींची इच्छा, माँसाहेबांची इच्छा होती. नंतर शिवाजी महाराजांनी उभा केलंय. स्त्री मजबूत लागते. महिला मंडळ, जमीन चांगली असेल तर पीक चांगलं येतं. तसं तुम्ही आई आहात आणि बीज म्हणजे वडील आहेत. हे जर सगळं असेल ना तर मग शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी आल्याशिवाय राहत नाहीत. हे करा कुठंतरी. आपल्या मनगटात ताकद ठेवून या सगळ्या गोष्टी लढण्याचा प्रयत्न करा. म्हणून जिंकावा संसार येणे नावे तरी शूर. तर संसारावर मी फार बोलत नाहीत. संसार तुम्ही कुळून प्यालात, बरोबर आहे का माझ्या महाराज. आम्ही काय तुम्हाला संसार सांगाव. रोज तुम्ही तोच जागता आणि पुन्हा मी संसारातल्या गोष्टी तुम्हाला काय सांगायच्यात. काही सांगायची गरज नाही. सगळ्यालाच माहिती संसार दुःख मुळे चौकडे इंगळे सगळंच आहे.